तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ग्रीन कलरचे जे आहे ती यमुना जी आहे आणि अलीकडे जी आहे ती गंगा जी आहे. तर असा संगम आहे. संगम हा एका ठिकाणी स्थिर नसतो, कधी ह्या अलीकडे असतो, कधी थोड्या वेळाने समोर असतो. तुम्ही बघू शकता रात्रीचे 2 वाजेचे दृश्य. खूप लोक संगमाच्या किनाऱ्यावरती झोपलेले आहे, जेणेकरून पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती त्यांना आंघोळ करता येईल त्यासाठी त्यांनी तिथे झोपून घेतले आहे आणि सकाळी उठल्यानंतर लगेच ते स्नानाला जाऊ शकतील आणि गर्दीपासूनही वाचतील. हे अरेल घाटचे दृश्य तुम्ही बघू शकता. इथे रुद्राक्षही विक्रीला आहे. हातातलं रुद्राक्षचं ब्रेसलेट जे आहे ते 30 रुपये किंवा 20 रुपयाला मिळते. त्यानंतर रुद्राक्षाच्या माळाही इथे होत्या. खूप सुंदर सुंदर माळा होत्या. तर तसेच गंगापूजनेचेही साहित्य इथे अवेलेबल आहे. फुलं, त्यानंतर वाती, दिवा, तसेच हळदी कुंकू, सगळे प्रसाद, हे सगळं साहित्य इथं अवेलेबल होतं. तुम्ही बघू शकता इथे बरेच जणांच्या हातामध्ये हिरव्या कलरच्या ज्या बॉटल्स आहेत, कॅन आहेत, ते गंगाजल घेऊन जाण्यासाठी घेतलेले आहेत. तर ते इथे पर कॅन 100 रुपीज 100 रुपये घेतात. तसं इतर वेळेस ह्या कॅनचे चार्जेस फक्त 20 रुपये आहे. पण सध्या इथे ते महाग विकत आहेत आणि छोट्या कॅन ज्या आहेत त्या 50 रुपयाला, कुठे कुठे तर 150 रुपयालासुद्धा विकले आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे आणि खूप समाधान वाटतं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर. आणि हा 144 वर्षानंतर हा जो महाकुंभमेळा आला आहे तर त्याचं अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे प्रचंड अशी गर्दी आहे. पण जर तुम्ही सकाळच्या वेळेस आलात तर गर्दी ही खूप कमी मिळते आणि दुपारनंतर गर्दी वाढत चालते. त्यानंतर आम्ही गेलो शूलटंकेश्वर महादेवांच्या मंदिरामध्ये. तर तुम्ही जर प्रदीप मिश्राजींची कथा ऐकली असेल तर त्यामध्ये त्यांनी वर्णन केले आहे शूलटंकेश्वर महादेवांचं. तर या मंदिरामध्ये नारद मुनींनी भगवान सूर्यांकडनं इथे उपासना करून घेतली होती. तर हे खूप छान मंदिर आहे आणि अतिप्राचीन मंदिर आहे. तसेच या मंदिराच्या बाहेर पिंपळाचे वृक्ष, खूप मोठे वृक्ष आहे. मंदिराचा परिसर खूप मोठा होता आणि त्या मंदिराच्या परिसरामध्ये बरेच भाविक हे झोपलेले होते, आराम करत होते, काही जण जेवण करत होते. कारण गर्दीच एवढी होती की राहण्याची सुविधा बऱ्याच जणांना उपलब्ध होऊ शकली नसल्यामुळे बरेच जण जागा भेटेल तिथे झोपत होते किंवा आराम करत होते, जेवण करत होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा सनसेट आहे. आणि यानंतर आम्ही निघालो रूमवरती. तर रूमवरती गेल्यानंतर रस्त्याने खूप गर्दी होती आणि रूमवरती गेल्यानंतर जरा वेळ आराम करून आमची सकाळी ट्रेन होती 3:45 वाजता. तर आम्ही सकाळी 2 वाजता वगैरे निघणार होतो, कारण नैनी स्टेशनपासून आम्ही रूम 5 किलोमीटर अंतरावर घेतली होती आणि एवढ्या सकाळी आम्हाला काही व्हेकल भेटेल की नाही माहिती नाही. त्यामुळे आम्ही जरा 2 तास अगोदरच निघणार होतो. आम्ही घेतली रूम जरा आउटसाईड होती, त्यामुळे आम्हाला जरा लवकरच निघावं लागणार होतं.